नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती असते? जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती असते? तर ऑप्शन क्रमांक एक अर्थ समिती असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक एक जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड या राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक तीन 1971 बांगलादेश हा वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत? खालीलपैकी कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन सत्यमेव जयते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, भारतामधील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. भारतामधील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक एक दूधसागर गोवा, ऑप्शन क्रमांक दोन चित्रकूट छत्तीसगड, ऑप्शन क्रमांक तीन शिवसमुद्रम तामिळनाडू, तर ऑप्शन क्रमांक चार पुनासा राजस्थान, तर ऑप्शन क्रमांक तीन शिवसमुद्रम तामिळनाडू ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक सहावा, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते? तर ऑप्शन क्रमांक एक नर्मदा ही नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक एक 1857 या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, जगामधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? जगामधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक एक ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो? गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक चार गोदावरी व प्राणहिता यांचा संगम सिरोंचा या ठिकाणी होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक तीन चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना ही 1922 यावर्षी घडली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन चांदोली धरण हे वारणा नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन रायगड जिल्ह्यामध्ये नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, शेतीचे अवजारे व ऑइल इंजन साठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? शेतीचे अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारताचा घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? भारताचा घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर ऑप्शन क्रमांक तीन भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कायदे मंडळ म्हणजेच संसद ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता? चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता? तर ऑप्शन क्रमांक एक 1962 या साली चीनने भारतावर हल्ला केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते? हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वाधिक असते? तर ऑप्शन क्रमांक तीन
हवेमध्ये सर्वाधिक वायूचे प्रमाण हे कार्बन डायऑक्साईडचे असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा. ग्रीनपीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे? ग्रीनपीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्यावरण यामध्ये कार्यरत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा. चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चिखलदरा हे पर्यटन स्थळ हे विदर्भामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. अतिवृष्टी. तर ऑप्शन क्रमांक 4 अनावृष्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा. बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वितीय विभक्तीचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा. गळ घालणे चा अर्थ खालीलपैकी काय आहे? गळ घालणे चा अर्थ खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फार आग्रह करणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा. माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 नपुसकलिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा. हा ही हे तो ती ते हे कोणती सर्वनामे आहेत? हा ही हे तो ती ते हे कोणती सर्वनामे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दर्शक सर्वनामे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा. सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुमा करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रॉ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा. पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संतूर वाद्य प्रकाराशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा. मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मांजरा ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा. खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्लू मॉर्मॉन ही महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोह प्रकारचा महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा. वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती ही जोजोबा ही आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा. खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कांगारूचा खंड हा ऑस्ट्रेलिया खंडाला ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा. टचस्क्रीन हे खालीलपैकी कोणते डिव्हाइस आहे? टचस्क्रीन हे खालीलपैकी कोणते डिव्हाइस आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इनपुट आउटपुट प्रकारचे डिव्हाइस आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा. भूछत्र आणि पेनिसिलियम हे आहेत. भूछत्र आणि पेनिसिलियम हे डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 कवक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा. किबितू हे ठिकाण
कोणत्या राज्यात आहे? किबितू हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 किबितू हे ठिकाण अरुणाचल प्रदेशात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गंगा नदी ही कोणत्या राज्यामधून वाहते? गंगा नदी ही कोणत्या राज्यामधून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश व बिहार, ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मद्यपानामुळे डॅश डॅश अभाव निर्माण होतो. मद्यपानामुळे डॅश डॅश अभाव निर्माण होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 नायसिन अभाव निर्माण होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पित्तरस खालीलपैकी कुठे तयार होतो? पित्तरस खालीलपैकी कुठे तयार होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पित्तरस हे यकृत या ठिकाणी तयार होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 3 निळ्या उत्पादनाशी होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 48 खासदार महाराष्ट्रातून निवडले जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भात संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? भात संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भात संशोधन केंद्र हे कर्जत या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 ज्योतिर्लिंग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई येथे चालवले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 केक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅश डॅश उपयोग करतात. केक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात. तर ऑप्शन क्रमांक 3 सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिल्या आयोग डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 3 काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे? देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्याचा सर्वाधिक वाटा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तोरणामाळचे पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर हवी आहे? स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर हवी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोग यावर प्रभावी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात? खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? तर ऑप्शन क्रमांक 3 24वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला? राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्र व शेजारील राज्य हे कोणत्या दिशेस
आहे यातील अयोग्य जोडी ओळखा. महाराष्ट्र व शेजारील राज्य हे कोणत्या दिशेस आहे यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिणेस आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते. कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 कुंभमेळ्याचे आयोजन दर 12 वर्षांनी केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 लंपी व्हायरसमुळे खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा मृत्यू होत आहे. लंपी व्हायरसमुळे खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा मृत्यू होत आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो. राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय हिंदी दिवस हा 14 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये आत्तापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट केव्हा लागू झाली होती. महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट केव्हा लागू झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट 1980 या साली लागू झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 2023चा आशिया क्रिकेट कप कुठे होणार आहे. 2023चा आशिया कप कुठे होणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 2023चा आशिया क्रिकेट कप पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे. कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र या राज्यामध्ये मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र केसरी 2022 विजेता कोण आहे. महाराष्ट्र केसरी 2022 विजेता कोण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र केसरी 2022 विजेता पृथ्वीराज पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 BCCIचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत. BCCIचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 BCCIचे अध्यक्ष सौरभ गांगुली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 रॉजर फेडरर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. रॉजर फेडरर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 रॉजर फेडरर हा टेनिस खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे. रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 रॉजर फेडरर हा स्वित्झर्लंड या देशाचा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 रॉजर फेडररने एकूण किती ग्रँड स्लॅम पदके जिंकली आहे. रॉजर फेडररने एकूण किती ग्रँड स्लॅम पदके जिंकली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 20 पदके जिंकली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 जागतिक ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो. जागतिक ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 जागतिक ओझोन दिन हा 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 17 सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 G20 शिखर संमेलन 2023 कुठे होणार आहे. G20 शिखर संमेलन 2023 कुठे होणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 G20 शिखर संमेलन 2023 दिल्लीमध्ये होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली. G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 G20 या संघटनेची स्थापना 1999 साली झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता देश हा G20 या संघटनेचा सदस्य नाही. खालीलपैकी कोणता देश हा G20 या संघटनेचा सदस्य नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान हा देश
G20 हा संघटनेचा सदस्य नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केव्हा देण्यात आला? नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केव्हा देण्यात आला? ऑप्शन क्रमांक 3, 2021 रोजी नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, भारतात 8 चित्ते हे कोणत्या देशाकडून आणण्यात आले? भारतात 8 चित्ते हे कोणत्या देशाकडून आणण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3, भारतामध्ये 8 चित्ते हे नामिबिया या देशामधून आणण्यात आले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, नामिबिया तून आणलेले हे चित्ते भारतात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले? नामिबियातून आणलेले हे चित्ते भारतात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3, कुनो राष्ट्रीय उद्यान, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत? भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, मुकुल रोहतगी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली 1985 साली झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, जगात गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? जगात गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2, भारत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, वॉशिंग्टन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ची स्थापना कधी झाली? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, IMF ची स्थापना 1945 साली झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा 11 मे या दिवशी साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, पाणचक्की हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, नवीन ग्राहक संरक्षण कायदा कधी पास करण्यात आला? नवीन ग्राहक संरक्षण कायदा कधी पास करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4, 2019 या रोजी नवीन ग्राहक संरक्षण कायदा पास करण्यात आला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, यापैकी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 2, विदर्भ या क्षेत्रात महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, पंचवटी हे प्रसिद्ध ठिकाण रामायणातील नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते? कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, पुणे या जिल्ह्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन केले आहे? अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, त्रिपुरा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते? भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1, भारतातील पहिले
सेंद्रिय शेती करणारे राज्य हे सिक्कीम हे होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे राज्य देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 महाबळेश्वर या ठिकाणी 5 नद्यांचा उगम होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, खालीलपैकी लष्कर प्रमुखांना काय म्हणतात? खालीलपैकी लष्कर प्रमुखांना खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 जनरल असे लष्कर प्रमुखांना म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, बॅरोमीटर उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4 बॅरोमीटर हे वायूचा दाब मोजण्यासाठी वापरतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा लॉर्ड डलहौसी यांनी केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते? अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 अणुशक्तीचे जनक रुदरफोर्ड यांना म्हटले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, मधुमेह आजार हा कोणत्या द्रावणाच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह आजार हा कोणत्या द्रावणाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 साली झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून निवड झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गविश्वर, ऑप्शन क्रमांक 2 नाविक, ऑप्शन क्रमांक 3 नयन, तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पुढीलपैकी स्वरसंधी झालेला शब्द हा राजज्ञा होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल.